जय शिवराय मित्रांनो, आज आहे 5 मे। आजच दुपारून काही भागांमध्ये वातावरण हे स्थानिक वातावरणाचा पाऊस घेऊन येत आहे। यामध्ये सांगलीचा समावेश आहे, बीडचा समावेश आहे, अहिल्यानगरच्या दक्षिण भागाचा समावेश आहे, बीड जिल्ह्याचाही समावेश आहे, ज्यामध्ये कडाष्टी वगैरे परिसर, शिरूर हा परिसर देखील आहे। मांजरसुंब्यापासून दक्षिणेकडील भागाचा समावेश, संध्याकाळी उशिरापर्यंत हिंगोलीच्या पूर्व भागांचा समावेश, नांदेड उत्तर दक्षिण पूर्व भागाचा समावेश, अहिल्यानगरच्याही पासून जो व्यास बनलाय तो बारामतीपर्यंत काही मोजक्या, सांगलीपर्यंत मोजक्या। पाऊस सर्व दूर नाहीये, पण अनेक ठिकाणी याच्यामध्ये हलक्या सरी होण्याचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्यातही काही ठिकठिकाणी वातावरण सक्रिय होऊ शकतं, जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी होऊ शकतं, यवतमाळमध्ये काही मोजक्या भागांमध्ये होऊ शकतं। त्याचबरोबर आपण यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आजपासून वातावरण खराब होण्याचा अंदाज दिलेला आहे। आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर 7, 8, 9 आणि 10 या कालावधीमध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर पासून अहिल्यानगर, बीड जिल्ह्याचा समावेश होत मराठवाडा, विदर्भाचा समावेश वातावरणामध्ये आहे। मित्रांनो, याच वातावरणाचा प्रभाव हळूहळू वाढत जाईल। आजपासून वातावरण थोडं ढगाळलेलं आणि स्थानिक वातावरणाचं जे सांगितलं सुरुवातीला त्या पद्धतीने आहे। तुम्हाला अनेक भागांची माहितीची उत्सुकता लागली, पण आपण अजूनही ऑफिसमध्ये गेलेलो नाहीये। पण पाऊस हा 7, 8, 9 तारखेपर्यंत वाढणार आहे, ज्यामध्ये अनेक ठिकाणी तो सोडेल देखील, पण सर्वदूरची व्याप्ती नसते, तुम्हालाही माहिती आहे। तर अशा प्रकारची कंडिशन याच्यामध्ये आहे। तर हा पाऊस आज स्थानिक आणि 7-8 दिवसांनी थोडं वाढत तो 11-12 पर्यंत राहील। परत दुसरा टप्पा 14-15 नंतर स्टार्टअप होऊन 22 पर्यंत राहण्याचा अंदाज आहे। आणि याच्यामध्येच अवकाळीमध्येच आता वातावरण हे महिनाभर खराब होत राहील, थोडंसं टेम्परेचर लॉस होईल, दिलासा मिळणार आहे। जे आता कोणी मिरच्या वगैरे लावत असेल अशा शेतकऱ्यांना 2-3 दिवसापासून म्हणजे सावली, शितोडे वगैरे अशा पद्धतीचं वातावरण होत राहील। त्या पलीकडे जाऊन सांगायचं तर मे महिन्यामध्ये 2-3 टप्पे आहे। परत जूनमध्ये मोसमी वाऱ्यामुळे थंड वातावरण, एक मिरची उत्पादक शेतकरी आणि इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांना हा मध्ये दिलासा म्हणूयात। आणि तालुके कोणते असणार आहे, जिल्हे कोणते असणार आहे, अवघ्या 7-8 घंट्यामध्ये तुम्हाला मी ऑफिसमध्ये पोहोचलो की ते बारकाईने सुद्धा गावानुसार सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्हाला अजूनही उत्सुकता लागली असेल तर कमेंटमध्ये टाका, काही इश्यू आहे तर कमेंट देखील आपण रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये तुम्हाला तारखा सांगण्यात येईल। आणि ज्या भागातल्या शेतकऱ्यांना मी कमेंटला उत्तर दिले त्या शेतकऱ्यांनी त्या भागातल्या कमेंटकडे बघायचं आहे आणि तिथली आपली माहिती जाणून घ्यायची आहे। जय शिवराय, धन्यवाद। दक्षिण महाराष्ट्रापासून वातावरण स्टार्ट होते।